अण्णा हजारेला आपण संपवलेला आहे, बदनाम केलेला आहे, की मी जर आज अण्णा हजारेविषयी जर चांगलं बोलतो तर याच्या खाली, या व्हिडिओच्या खाली वेगवेगळ्या कॉमेंट्स येतील चित्रविचित्र, की तुम्ही सुद्धा असं तसं. की अण्णा हजारेनं तुम्हाला आम्हाला दप्तर दिरंगाईच्या कायद्यासाठी 2000 मध्ये उपोषणासारखे हत्यार उचलले, 20-20 दिवस, 17-17 दिवस त्यांनी उपोषण केलं, सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच एक गांधीवादाचा विचार म्हणून अण्णा हजारेनं 2002 मध्ये एक माहितीचा अधिकार हा कायदा अधिनियम पदरामध्ये कुठेतरी पाडून घेतला. 2002 मध्ये महाराष्ट्रासाठी हा अधिनियम लागू झाल्याच्या नंतर 2005 मध्ये केंद्राला सुद्धा तो झक मारून स्वीकारावा लागला. आणि माहिती अधिकार कायद्याचा वापर करून तुम्ही आम्ही आज एकमेकांना न्याय मिळवून घेत आहोत. बरेच जण त्याचा गैरवापरही करतात, तो भाग वेगळा. मग असं असताना अण्णा हजारेंनी 2013-14 मध्ये पुन्हा एक रामलीला मैदानावर आंदोलन केलं. त्याच्यामध्ये केजरीवाल त्यांच्यासोबत होत्या, किरण बेदी त्यांच्यासोबत होत्या, रामदेव बाबा होते. रामदेव बाबाने स्वतःची दुकानदारी सुरू केली पतंजलीच्या नावाने. तर असो, परंतु हे होत असताना अण्णा हजारे मात्र एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या नावाने शेती नाही, स्वतःचं घर नाही, अजूनही ते मंदिरात राहतात. वय थकल्यामुळे त्यांना डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही. आणि अशा स्थितीमध्ये अण्णा हजारेंना आपण बदनाम करण्याची कुठलीच संधी सोडत नाही, की त्यांचं स्वतःचं बँक अकाउंट पण नाही. दररोज त्यांची जेवणाची जी व्यवस्था आहे तर त्यांच्या स्वतःच्या राळेगण सिद्धीच्या गावातून होते. आणि त्या अण्णा हजारेकडून आपण अपेक्षा ठेवतो की एवढा मोठा भ्रष्टाचार आणि हे बाकीचे गोष्टी फोफावत असताना अण्णा हजारे डोळ्याला चष्मा लावून बसलेले आहेत, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला. असल्या काही चित्रविचित्र कॉमेंट्स आपण करतोय की अण्णा हजारे आता काहीच बोलत नाहीत. त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो की या देशामध्ये 140 कोटी जनता असताना मग आणखीन 10, 20, 100, 1000 अण्णा हजारे का तयार होऊ नये? मग अपेक्षा ठेवायच्या त्या दुसऱ्याकडून ठेवायच्या, की दुसऱ्याने केलं ते चूक वाईट त्याच्यावर आपले टिप्पण्या सांगायच्या, त्याच्यावर आपले तर्क सांगायचे की बच्चूकडून असं करायला पाहिजे होतं, बच्चूकडून तसं करायला पाहिजे होतं. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, हे असं आम्हाला